काल गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला। 17 जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आले, तर 5 जागी महायुतीचे उमेदवार निवडून आले। हर एक जणांनी जल्लोषात उमेदवारांचे स्वागत केले। याच अनुषंगाने आढावा घेतला त्या अभिजित मांगले यांनी। प्रभाग 1 चे जनता दलचे उमेदवार संजय दादा रोटे हे आपल्यासोबत आहेत। संजय रोटे यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते किरण कदम यांचा पराभव केलेला आहे 238 मतांनी। संजय रोटे साहेब, काय सांगाल, आज चांगलासा विजय मिळवलेला प्रभाग 1 मध्ये आणि राष्ट्रवादीचे प्रमुख असे नेते म्हणून किरणकडे पाहिलं जात होतं, त्यांचा पराभव केलेला, काय सांगाल? आजच्या या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत बड्याचवाडी हाकेते वाढीव प्रभागातून मी निवडणुकीला समोर गेलो होतो आणि ह्या प्रभाग 1 मधील ह्या लोकांनी जो मला मतदारांनी जो कौल दिला त्यामध्ये मी 234 मतांनी निवडून आलेलो आहे आणि लोकांनी जे मला भरभरून जे प्रतिसाद दिलेला मी त्या सर्वांचा मी पूर्ण आभारी आहे। आणि कंदे नेते समोर होते त्यांचा म्हणजे त्यांच्याशिवाय मला चांगली मतं मिळालेली आहे। काय सांगाल याच्यामध्ये कुणाकुणाचं तुम्हाला पाठबळ मिळालेलं होतं? ह्यामध्ये पाठबळ म्हटला तर आमच्या सर्व जनतेनं म्हणजे माझ्या पूर्वीचे ग्रामपंचायत सदस्य बऱ्यापैकी माझ्यामध्ये काय होते, रमेश पात्रवर होते, बाकी राजू दुगेवडे होते, बाकीचे ह्या भागातले सगळे सुनील शिंदे होते, आमचे संदीप झेंडे होते, म्हणजे बऱ्यापैकी ग्रामपंचायत माजी सदस्य त्या लोकांनी पूर्णपणे सगळ्यांची नावं घेता येणार नाही मला, म्हणजे अविनाश तहसीलदार त्या बऱ्याच लोकांनी मला मदत केलेली आहे आणि त्यामुळे मी यातून विजयी झालेला आहे। जनतेचा आभार कसा प्रकारे मानाल आमच्या माध्यमातून? जनतेचा आभार म्हणजे जनतेनं मला एवढा मोठा प्रतिसाद देऊन मला या याच्यातून एवढ्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये मला निवडून दिलेला आहे, त्यामुळे मी पूर्णपणे जनतेचा पूर्णपणे मी आभारी आहे आणि त्यांचं मी कधीच ऋण म्हणजे व्यक्त करू शकत नाही, त्यांच्या ऋणात मी कायम राहू शकतो। धन्यवाद। आपल्यासोबत काही 1 नंबरमध्ये जनता दलाचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका कितपत विश्वास होता या विजयाबाबत त्याला। संजू रोटे आहेत आपल्यासोबत, काय सांगाल संजूरा, आज 1 नंबरमध्ये विजय झालेला आहे संजू रोटे यांचा, कितपत विश्वास होता याच्या आधी? जनतेवर आमचा ठाम विश्वास होता, कारण त्यांनी आमच्या पदात मतदान घालणार होते, आम्हाला विश्वास होता, गुलाल हा आमच्यावर पडणार होता। सेना भी तयार आहे और सेनापती भी तयार आहे। कशा प्रकारे या सर्व गोष्टीचं नियोजन केलेलं होतं? शेवटी काय झालं, इथं संजय रोटेची लोकांनीच उमेदवारी जाहीर केलेली होती, त्यामुळे विजय हा आमचा निश्चितच होता। विजय आता झालेला आहे, लोकांनी उमेदवारी दिली, लोकांच्यातनंच उमेदवारी होती ही आणि त्याचा विजय झालेला आहे। जसं स्वातीताईंनी बोलले तसं ही लोकांनी उमेदवारी दिलेली आणि तिथंच आपला विजय निश्चित होता आणि आम्ही सिद्ध करून दाखवलं की पैशापेक्षा प्रतिष्ठेला आणि माणसाला महत्त्व असतं आणि ह्याच गोष्टीचा विजय झालेला आहे। तर आपण पाहू शकता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते किरण कदम यांचा इथे पराभव झालेला आहे आणि लोक संजय अण्णा आगे बढ़ो।